हाय, गुड मॉर्निंग. तर माझी मॉर्निंग झाली आईने लावलेल्या या छान अशा झाडांना बघून. किती सुंदर झाडं वाढलेत बघा ना, तुझी इतकी फुलं लागतात ना, तरी आज फुलं बाबांनी काढून नेली होती देवपूजेसाठी. त्यानंतर मग मी माझी अंघोळ वगैरे आवरली आणि धिस इज अवर पुश्तैनी आरसा. आता मी असं म्हणते कारण हा खरंच खूप जुना आरसा आहे. माझ्या बाबांच्या लहानपणापासूनचा आहे आमच्या घरातला हा. जेव्हा मेकअपमध्ये फक्त पावडर आणि गंध एवढंच होतं, तेव्हापासूनचा हा आमचा आरसा. अँड धिस इज मी डुइंग माय नॉन एस्थेटिक स्किन केअर. आता इकडे आल्यानंतर प्रॉपर स्किन केअर काय माझ्याकडून फॉलो होत नाही. सो जेवढे काही तोडके-मोडके प्रोडक्ट्स मी घेऊन आले माझ्यासोबत, तर तेच मी इथं अप्लाय करून घेते. आता एवढं रेडी होऊन दिवसभर करायचं काय आहे? तर फक्त आराम. आपल्याकडे हक्काचं माहेर तरी असतं. बिचारे पुरुष लोक त्यांच्याकडे तर बिचाऱ्यांकडे माहेरही नाही. आणि असं माझं चिंटू पिंटूचं स्किन केअर कम्प्लीट केलं आणि मी आले माझ्या महत्वाच्या कामासाठी, ते होतं चहा बनवणं. आता इकडं आल्यानंतर मला तुमच्याशी काय काय शेअर करू असं होतं. आणि हे जे मी आता तुम्हाला दाखवलं छोटासा ग्लास, तर तो माझ्या पणजीचा आहे बरं. सकाळ सकाळी आलेल्या ताज्या दुधाचा चहा म्हणजे आहाहा, स्वर्ग सुख. तुम्ही पण खरंच चहाप्रेमी असाल तर तुम्ही नक्कीच रिलेट करू शकाल. आणि दिवाळीनंतरचा आपला पेटेंट असणारा असा नाश्ता म्हणजे चहा आणि चकली. तर या सगळे नाश्ता करायला तुम्हाला चहा चकली आवडते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं मी माझा चहा चकलीचा नाश्ता एन्जॉय करते आजच्या ताज्या खबरसोबत, म्हणजेच न्यूजपेपर वाचत. आता माहेरी आल्यानंतर कोणी शांत बसतंय का? मी पण तशीच आहे. आता आज आमचा इथून पुढचा प्लॅन आहे दुपारनंतर मी आणि माझी स्कूल फ्रेंड आम्ही इतक्या वर्ष झालं भेटलेलो नाही आणि आज आणायचं असं झालंय. ती पण विटत आहे, मी पण विटत आहे. सो म्हटलं चल भेटूया. सो अशी चालली माझी निवांत सुट्टी. तुमची सुट्टी कशी चालली मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.